वृद्धाताई, वृद्धाताई, वृद्धाताई कुठे? जगदीश, जगदीश, अरे झालं तरी काय? अरे बघता बघता चांदणी नाहीसे कसे झाले? या दिवसात हे मेघ आले कुठून? ही मेघ गर्जना, हा विजांचा कल्लोळ. जगदीश, जगदीश, अरे जगदीश, कसली अशुभ चिन्ह आहे ती? अशुभ चिन्ह नव्हे त्याला. कृष्णकांत, ही अशुभ चिन्ह नव्हे. शंखराजाकडे मी अमृतमयी जे वरदान मागितलं त्या वरदानाची साक्ष आहे. माझ्या विवाहाची नवत आहे. माझ्या विवाहाची नवत आहे. धन्य धन्य शंखराज, धन्य धन्य शंखराज, धन्य धन्य शंखराज, रागे तुम्ही धन्य धन्य शंखराज, रागे तुम्ही धन्य धन्य शंखराज, रागे तुम्ही धन्य धन्य शंखराज. शंखराज, रागिनी तुम्ही तनाज, धन्य धन्य शंखराज, रागिनी तुम्ही तनाज. किमया घडली अगाध, किमया घडली अगाध, किमया घडली अगाध, किमया घडली अगाध, किमया घडली अगाध. भुवनावरी घुमती साध, गगनावरी घुमती साध, गान भरी गीताचे हो, गान भरी गीताचे हो, गान भरी गीताचे. सत्वकडे मजसे आज रागिनी तुम्ही तराज, धन्य धन्य शंखराज, रागिनी तुम्ही तराज, धन्य धन्य. शंखराज, 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 धन्य धन्य शंखराज, धन्य धन्य शंखराज, रागिनी तुम्ही तनाज, धन्य धन्य शंखराज. धन्य धन्य शंखराज.
घनये भर भरुनी घनये भर भरुनी घनये भर भरुनी घन घन घनये 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 भर भरुनी 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 गगनावरी घुमती सार गगनावरी घुमती सार गानभरी गीताचे हो गानभरी गीताचे हो गानभरी गीताचे सत्वकणे मजसे आज रागिले तुम्ही राज धन्य धन्य शंकराज रागिले तुम्ही राज धन्य धन्य शंकराज रागिले तुम्ही राज धन्य धन्य शंकराज धन्य धन्य शंकराज धन्य धन्य शंकराज रागिले तुम्हीच राज आत्ताच तर तिची आलापीची साथ आली ना रैना शंकराज का रैना कुठे आहेस तू किती शोधलं तुला
की तुझी अशी आलापीची साथ ऐकली की अगदी वेड्यासारखा पिसावून धावून घडी गुहेतून डोंगर कड्यावरनं अगदी जो रानो माळ आणि मागचे 2-3 दिवस भटकतोय तुला शोधत शोधत माझ्या पायाची चाळण झाली गर्दी. शंखराज, शंखराज, अरे तुझी सत्व परीक्षा पुरी झाली नाही की तुझ्या अंगी काही अद्भुत घडवण्याची शक्तीच उरली नाही. शक्ती सरता भक्ती नुरते, शक्ती सरता भक्ती नुरते, कुठे जायचे दैवा, कुठे जायचे दैवा. शक्ती सरता, शक्ती सरता, शक्ती सरता भक्ती विफल जाहले प्रयास अवघे, विफल जाहले प्रयास अवघे, जगणे होई व्यर्थ. विफल जाहले प्रयास अवघे, विफल जाहले प्रयास अवघे, जगणे होई व्यर्थ. विफल जाहले
शक्ती सरका, शक्ती सरका, भक्ती नुरते कुठे जायचे देवा, देवा, कुठे जायचे देवा. अजाणता गांध पाहसी, अजाणता गांध पाहसी, सफल घडोई सेवा सेवा. अजाणता गांध पाहसी, सफल घडोई सेवा सेवा. शक्ती सरका, शक्ती सरका, भक्ती नुरते कुठे जायचे दैवा, कुठे जायचे दैवा, कुठे जायचे देवा. जगदीश बेटा, हे कोण भिंगळे? माझ्या शोधात तर इथे आले नसते ना? आपण थोडं अडसाला राहू. बाळा जगदीश, बस संपू. पुरे झाला तो शोध. पण दादा, अरे जगदीश, आता आपल्याला सापडणार नाही. काका, पुन्हा देखील कधी एका भरात इथं गुडू बांधार होईल. आपण बॅटरी देखील बरोबर आणली नाही. अरे नावाड्यानं नाव थांबवली तर रात्रभर आपल्याला इथंच राहावं लागेल. चला पुराणे, परतूया आपण. पण दादा, हा गेला तरी कुठं? जगदीशला सकाळी तर मी हा अरण्यात भटकताना पाहिलं. मी त्याच्याशी 2 शब्द बोललो देखील. अरे तू तेव्हाच त्याला पुढे जाऊन घेऊन यायचा. अरे ऐक तर खरा, मी त्याच्याशी 2 शब्द बोललो असेल नसेल, तेवढ्यात तिच्या आलापी ऐकायला तशी रैना रैना अशी हाक दे. जगदीश बघता बघता गहन अरण्यात नाहीसा झाला. हे गाण भरी लोक जादू कोणा कटाक्ष ऐकलंय मी. त्या बाईनं त्याला मंत्रमुग्ध करून कडे कपारी नेलं नसेल म्हणजे. शेषे दामोदर, अरे काहीतरी तुझा तर्क. तसे हे गाणं भरी लोक भोळे भाबडे आणि गरीब दिसतात. फक्त दिसतातच कृष्णकांत. त्यांच्या वाटेला कोणी जात नाही तोवरच. पण आपल्या विद्येला व मुलीला कोणी पळवणार आहे असा नुसता संशय जरी आला तरी ते राक्षस कुणाची गाय करीत नाही. अशा अफवा मी ऐकल्या दादा. पण जगदीश मूर्ख आहे. अरे त्याला गानभरींची दुनिया काय पाहिली. मी त्यांच्यात राहिलोय थोडकी वर्ष नव्हे तर दादा गांधीच्या डोळे ते विसरा सगळं. अरे तुम्हाला आज मी ज्या ज्या वाटेला नेलं आणि ज्या ज्या खुणा दाखवल्या त्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. चला परतूया आपण. आम्हाला जगदीश, गान भरी टोळींच्यात राहिलाय म्हणता तर मग रैनाचा ठाव ठिकाण मला सांगा. ती कुठे आहे ती मला सांगा आणि मग जा. जगदीश, अरे तुला काय हवंय? रैना की तिचं गाणं? दादा, मी माझ्या प्राणांची बाजी देखील लावली. यावरून तुमच्या लक्षात यायला हवं, रैना आणि तिचं गाणं या 2 गोष्टी माझ्यासाठी वेगवेगळ्या नाहीत. कला हे एक उग्र दैवत आहे बेटा. अरे स्त्रीच्या मोहाशी कलेची गल्लत करू नकोस रे. गाणं भरीचं गाणं मी तुला शिकवायला तयार आहे. त्यापेक्षा रैना कुठे सापडेल हे सांगा आणि चला तुम्ही. मी कशाला तुझ्या नाशाला धनी होऊ? तू शंकर राजाला मागणं मागितलं आहेस, तोच तुला खराश. घेऊन चला तुमचा शंकर.
बाळा, अरे तू हे काय केलंस रे? वाळूत काय सापडणाऱ्या केलंस? शेकडो त्याची ताकद काही फार वेगळी नाही, घेऊन चला तो. अघटित घडले करुणा थांब आलो. हे गाणं नाही, हे गाणं नाही. भैरव बाबा ऐकून ठेव. ही फुलं फुलई आहे. हे गाणं नाही, हा मोहिनी मंत्र आहे, हा जादू तोडा आहे. हे गाणं नाही, नाही त्रिवार नाही. कृष्णकांत बाळा, अरे हा शंकराज चूड लावून पुन्हा माझ्याच पायाशी परत आला रे. अवलिया सद्गुरो, आणखीन काय दाखवायचं योजलंय आपण. चला दादा, अंदाज व्हायला लागला. होय दादा, चला, नाव बंद होण्यापूर्वी परतायला हवं आपण. चला थांब, हात लावू नकोस त्याला. अरे अरे मागेल ती इच्छा पुरी करतो, यावर तुम्ही तरी भाळून जाऊ नका रे. अरे पडवू देतो तिथंच. चला चला जाऊया आपण.
मागेल ती इच्छा पुरी करतो. तर मग हा शंखराज माझ्यापाशीच हवा. रायना, अगं कुठे आहेस तू? भेट दिस ग. किती शोधलं तुला. सारखे भास होत आहेत. रायना, रायना. रायना, नाही, पुन्हा भास, पुन्हा भास. हा स्पर्श म्हणजे तर भास नव्हे ना. रायना, हा? अगं रायना, अगं रायना, कुठे होतीस तू? अरे मी तर येथेच होते, सारखी तुला साथ घालत होते. अगं किती शोधलं तुला. असे 2-3 दिवस माझ्या पायाची चाळण झाली ग तुला शोधता शोधता. कुठे होतीस तू? जगदीश, मी होते जमिनीखाली त्या भुयारात. त्या वृक्षाच्या मागे जे विवर आहे ना, तीच वाट आहे त्या भुयाराची. भुयारात? होय. म्हणजे भैरव बाबांनी तुला त्या भुयारात कैद करून ठेवलं? हो. तुम्ही तुला मारहाण केली का? उपाशी तापाशी ठेवलं? नाही नाही, मग? तसं काही सुद्धा केलं नाही त्यांनी. उलट मी माझा हट्ट सोडावा यासाठी खूप आर्जवे, अगदी मनधरणी केली भैरव बाबाने माझी. सगळे गानभरी तर भडकून उठले होते. कदाचित त्यांनी मला ठारही मारलं असतं. पण भैरव बाबाने त्यांना परतून लावलं आणि माझ्या जीवाला कोणी अपाय करू नये म्हणून मला त्या भुयारात त्याने कोंडून ठेवलं होतं. कोंडून ठेवलं? मग तू सुटलेस कशी तिथून? त्याचाच तर मला चमत्कार वाटतोय. चमत्कार म्हणजे असं काय झालं? अरे कालपासून सगळ्या गानभरींची वागणूक बदलली. भैरव बाबाची तर भाषाच बदलली. वागणूक बदलली? भाषा बदलली? अगं काय सांगतेस तू? खरं कुठं गाणेश्वर जाणे, पण तुझा जर हट्टच असेल तर जगदीश